उष्ण कटिबंधीय वादळांचा फटका पूर्व आशियाई देशांना बसण्याचा सिलसिला गेला आठवडाभर सुरूच आहे। चीन, व्हिएतनाम मध्ये विफा वादळानं हाहाकार उडवून दिला, तर शुक्रवारी फिलिपिन्समध्ये कोमे वादळानं तडाखा दिला। गेल्या 48 तासात फिलिपिन्समध्ये 25 जणांचा बळी गेलाय, तर लाखो लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं। फिलिपिन्समध्ये कोमेचा रुद्रावतार, कोमेच्या प्रकोपानं 25 जणांचा बळी, 2.5 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। मनिलाच्या उत्तरेला अख्खं शहर पाण्यात। फिलिपिन्सची राजधानी मनिलाच्या उत्तरेला असणाऱ्या मालाबन शहरातली ही दृश्य। लोक कमरेभर पाण्यात उभे आहेत। गुरुवारी मध्यरात्री फिलिपिन्सच्या किनाऱ्यावर धडकलेल्या कोमे वादळामुळे मालबानमध्ये ही अवस्था झाली आहे। मालबानपासून जवळच असणाऱ्या अंगो या किनाऱ्यावरील नगरात गुरुवारी कोमे वादळ धडकलं। गुरुवारी रात्री जेव्हा वादळ किनाऱ्यावर धडकलं तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 165 किलोमीटर होता। शुक्रवारी सकाळी तो थोडा कमी झाला, तरीही ताशी 120 किलोमीटर वेगानं वारे वाहतच होते। सोबतच आलेल्या मुसळधार पावसानं ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भूस्खलन झालं। यात 25 जणांचा बळी गेलाय। वादळानं किनाऱ्यालगतच्या हॉटेल मालकांचं मोठं नुकसान झालंय। कोमे वादळानं आमच्या व्यवसायावर फार मोठा परिणाम झालाय, कारण आमच्याकडे कुणी गिराईकच राहिलेलं नाही। आमच्या खानावळीतही कुणी खायला येत नाही। आमचं हॉटेल किनाऱ्यावरचं एकटंच हॉटेल उरलंय। वादळ फारच भयानक होतं। कोमे वादळाच्या जोडीला मान्सूनच्या पावसानेही अडचणीत भर घातली आहे। गेल्या आठवडाभर फिलिपिन्सच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे एकूण 77 लहान मोठ्या शहरांना निसर्गाच्या प्रकोपाचा फटका बसलाय। वादळाच्या 48 तासात 2,78,000 लोकांना त्यांची घरं सोडून सुरक्षित स्थळी पाठवण्यात आलंय। 3,000 पेक्षा जास्त घरांचं नुकसान झाल्याची माहिती सरकारी आपत्कालीन यंत्रणांनी दिली आहे। फिलिपिन्सच्या उत्तरेकडील प्रदेशात जाणं गेल्या काही दिवसात कुणालाही शक्य झालेलं नाही। समुद्र मार्गानं आणि हवाई मार्गानंही हा प्रदेश गाठणं दुरापास्त झालंय। लष्कराचे हजारो जवान, पोलीस कर्मचारी आणि तटरक्षक दलाचे जवान बचाव कार्यात उतरवण्यात आले। खेडोपाडी कोमे वादळानं लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। अनेक ठिकाणी दरडी कोसळून नुकसान झालंय। अनेक ठिकाणी खेडी पुराच्या पाण्यानं वेढली गेली आहे, त्यामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत। फिलिपिन्स प्रशांत महासागर आणि दक्षिण चिनी समुद्राच्या मध्ये वसलेला एक बेटांचा देश आहे। या देशाला भूकंपाचा फटका नियमितपणे बसतो। वर्षाला जवळपास 20 वादळं फिलिपिन्सला धडकतात। शिवाय फिलिपिन्समध्ये विविध ठिकाणी 24 जिवंत ज्वालामुखीही आहेत। त्यामुळे फिलिपिन्स हा देशातील सर्वात जास्त आपत्तीप्रवण देशांच्या यादीत अगदी वरच्या स्थानी गणला जातो। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।